हॅलो नमस्कार फ्रेंड्स, होम पीस चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता जे माझ्यासमोर जे तुम्ही बघता आहात त्याला मांडेला आर्ट बोलतात. मी एक मांडेला आर्टिस्ट आहे, सर्टिफाईड मांडेला आर्टिस्ट आहे. तर मी भरपूर सारे शॉर्ट्स टाकलेत मांडेला आर्टबद्दल. आज व्हिडिओ प्रथमच करते आहे. तर मांडेला बेसिकली काय आहे? मांडेला एक असा आर्ट आहे, ह्याचे भरपूर मिनिंग्स आहेत. पण मांडेला माझ्यासाठी माझ्या माइंडला पीस देतं, रिलॅक्स करतं, मग थॉट्सना प्रोसेस करतं. रिलॅक्स म्हणजे जे बोलतात ना, पेशन्स, हे सगळं एक आर्ट थेरपी म्हणू शकतो आपण ह्याला. आणि मी एक आर्टिस्ट असल्यामुळे मला हे खूप आवडतं करायला. तर यावर्षी मागी गणपतीची थीम मी ठरवली आहे माझा मांडेला आर्ट हे करायचं गणपती डेकोरेशनमध्ये. तर हा मी पॅलेट चूज केलेला आहे. खूप टफ पॅलेट आहे, कारण कलर असे आहेत की ब्राईट पण आहे, डार्क हार्डली 1-2 असतील. पण त्यांना यूज कसं करायचं हे मलाच प्रश्न होता. पण मी म्हटलं थोडंसं मला ग्रीनिश हवे होतं, कारण का गणपती डेकोरेशन आहे म्हटल्यावरती तर कलर खूप बोलतात ना, ब्राईट पण दिसले पाहिजे, थोडं डार्कने फिनिशिंगही चांगली आली पाहिजे. तर म्हणून मी मोस्ट ऑफ लाईट शेड्स सिलेक्शन केलेलं आहे. तर मांडेला आर्टमध्ये तुम्ही एक एक डॉट किंवा एक एक स्ट्रोक जेव्हा मारता, जेव्हा तुमचं माइंड एकदम परफेक्ट असलं पाहिजे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमची एवढी हाय हवे, आणि ते प्रॅक्टिसने होतं. असं म्हणणं, आपण जर बसू करायला स्टार्टला आणि जर तुमचा डॉट नाही आला तर आपण कसं चिडतो, तर त्यातला हा प्रोसेस नाही आहे. खूप प्रॅक्टिसनंतर हा आर्ट येतो आपल्याला, आणि त्याला खूप म्हणजे टेक्निक्स आहेत. म्हणजे डॉट्स मारायला किंवा ब्रश स्ट्रोक मारायला कसं पकडायचं, कसं हे करायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे ग्रिड आहे बरं का. ग्रिड म्हणजे हे जे लाईनिंग्स तुम्हाला दिसतात आहे ते आहे सगळं सिमेट्रिक आहे. ह्याच्यामध्ये सिमेट्री भरपूर इम्पॉर्टंट मांडली जाते, कारण सगळं सर्कल असल्यामुळे 360 डिग्रीमध्ये सगळं सारखं आलं पाहिजे. तर हे काही माझा आजचा जो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते, हे पार्ट 2मध्ये मी कंप्लीट करणार आहे. तर आतापर्यंत जो मी हा व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम सिमेट्रीमध्ये आलं आहे आणि खूप शांतता लागते. म्हणजे ह्याच्यामध्ये तास कसे निघून जातात आपल्याला बिलकुल कळत नाही. आणि हा माझा मांडेला आर्टचा फायनल लुक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 50% काम झालेलं आहे. अजून डिटेलिंग वगैरे आणि मध्ये वगैरे सगळं बाकी आहे. फक्त ब्रशचं काम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये डिटेलिंग, फिनिशिंग हे सगळं बाकी आहे. वरती वार्निश वगैरे सगळं बाकी आहे. ते आपण पार्ट 2मध्ये मी तुम्हाला दाखवेनच. पण तुम्हाला हा माझा आर्ट कसा वाटला आणि माझी ही फिनिशिंग कशी वाटली नक्की करा. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये माहिती आणि डिटेलिंग म्हणजे नॉलेज हवं असेल, टिप्स वगैरे हवं असेल, तर प्लीज गाईज डू कमेंट्स. माझा चॅनल हा ओव्हरऑल फूड, ट्रॅव्हल, फॅशन आणि म्हणजे आर्टच्या वरती आहे. तर सबस्क्राईब करा चॅनलला. खूप सारे अमेझिंग इंटरेस्टिंग व्हिडिओज असतात माझे, असं म्हणजे मला तरी वाटतं. तर तुम्हाला वाटतं की नाही, आणि वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ह्याचा पार्ट 2 मी लगेचच पब्लिश करेन. तर आतापर्यंतचा माझा जो मांडेला आर्टचा डेकोरेशन जो मी मागी गणपतीसाठी करणार आहे 2025साठी, तो आतापर्यंत हा एवढा पूर्ण झाला आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा.